आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। अक्षय तृतीया 10 मे 2024ला आलेली आहे आणि अक्षय तृतीये दिवशी प्रत्येक जण काही ना काहीतरी उपाय हे करत असतात। बघा 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे। अत्यंत शुभ मुहूर्त हा समजला जातो आणि हा शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी अक्षय तृतीये दिवशी माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा उपासना केली जाते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे। तुळशीची ज्या घरामध्ये मनोभावे सेवा केली जाते आणि विशेष करून घरातील महिलेने जर तुळशीची सेवा केली तर त्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट सर्व काही येते। कशाचीच कमतरता त्या घरामध्ये कधीच भासत नाही। त्या स्त्रीला देखील अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, त्याचबरोबर तिच्या मुलाबाळांची पतीची चांगली प्रगती होते। बघा हा उपाय जरी सोपा वाटत असला बऱ्याच जणींना वाटेल की यामुळे काय होणार आहे, फक्त तुम्ही हा उपाय जो आहे तो महिनाभर करत चला। आता अक्षय तृतीयेला तर हा उपाय करायचा आहे आपल्याला। एक वस्तू जी आहे ती तुळशीला आपल्याला अर्पण करायची आहे, पण तुम्ही दर गुरुवारी हा उपाय करू शकता। तुम्हाला खूप चांगला याचा फायदा होईल। आणि बघा प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी करायची नसते, तर एक सेवा किंवा एक उपासना म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या असतात। तर अवश्य तुम्ही अक्षय तृतीयेला ही सेवा जी आहे किंवा हा जो उपाय आहे तो करून बघा। आणि ज्या महिलांना अक्षय तृतीयेला करणं शक्य नाही त्या घरातील इतर सदस्यांना करायला सांगू शकतात आणि तुम्ही हा उपाय दर गुरुवारी करू शकता। घरामध्ये आर्थिक स्थिती चांगली नसेल, व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा आजारपण असेल किंवा अजून कुठल्या अडचणी असतील, मुलाबाळांची प्रगती होत नाही आहे किंवा नोकरी लागत नाही आहे, पतीची प्रगती होत नाही आहे, स्वतःची प्रगती होत नाही आहे, तुम्ही खूप कष्ट करताय तरी त्याला म्हणावं तसं यश मिळत नाही, तर हा उपाय प्रत्येक महिलेने आपल्या घरासाठी, आपल्या घरातील सदस्यांसाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी, सुख समृद्धी भरभराटीसाठी करायचा आहे। बघा अक्षय तृतीया हा तर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी हा उपाय बिलकुल आपल्याला चुकवायचा नाही। वर्षभर आपल्याला या उपायाने नक्कीच कशाचीच कमतरता भासणार नाही, कारण तुळशीची ज्या घरात सेवा केली जाते त्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही राहतच असते। भगवान विष्णूंचा आशीर्वाद तिथे राहतो। भगवान विष्णूंचा आशीर्वाद ज्या घरावरती असतो त्या घरामध्ये धनधान्य सगळ्याची समृद्धी असते आणि जिथे भगवान विष्णू राहतात, वास करतात, तिथेच माता लक्ष्मी वास करते, त्यांना सोडून ती कुठे जात नाही। त्यामुळे बघा तुळशीची सेवा न विसरता प्रत्येक महिलेने करा। तुम्हाला जमत नसेल काही कारणांमुळे, घरातील कोणालाही तुम्ही सांगू शकता, तुमचे पती असतील किंवा तुमची मुलं असतील मोठी असतील तर त्यांना हा उपाय करायला तुम्ही सांगू शकता। तर बघा तुळशीला पहिल्यांदा तर मी सांगेल तुळशीसमोर अवश्य एक दिवा सकाळ संध्याकाळ लावला गेलाच पाहिजे। सकाळी वेळ नसेल तुम्हाला तर संध्याकाळच्या वेळेला तरी तुम्ही अवश्य असा तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे। शक्य असेल तर तुम्ही दर गुरुवारी संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर लावण्याचा प्रयत्न करा। आणि बघा गाईच्या तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा तरी अवश्य दिवा संध्याकाळी लावत चला किंवा दर गुरुवारी तरी तुम्ही हा नियमच बनवून घ्या आणि तुळशीसमोर दिवा लावत चला। अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तो तर अत्यंत महत्त्वाचा आहे। या दिवशी तुम्ही अवश्य सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर जमलं तर गाईच्या तुपाचाच दिवा लावा, नसेल जमत शक्य नसेल तर तेलाचा तरी दिवा लावा आणि दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे। तुळशीच्या दिव्यामध्ये हळद टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही 11 वेळा करा, 108 वेळा करा। तुळशीसमोर गाय वासराची रांगोळी काढायला अक्षय तृतीये दिवशी विसरू नका। त्याचबरोबर जर तुमच्याकडे गाय वासरूची मूर्ती नसेल तर अवश्य गाय वासराची मूर्ती घ्या आणि ही मूर्ती शक्य असेल तर तुम्ही तुळशीच्या शेजारी अवश्य ठेवा। पितळेची मूर्ती असेल तर तुम्ही ती तुळशीमध्ये जरी ठेवली तरीही चालेल। जरा मोठी असेल, मातीची मूर्ती असेल आणि तुमच्या तुळशीच्या समोर जागा असेल किंवा तुळशीच्या आजूबाजूला कुठे जरी जागा असेल तरीही तुम्ही ही गाय वासराची मूर्ती अवश्य तुळशीच्या शेजारी ठेवा किंवा पितळेची मूर्ती असेल तर ती तुम्ही तुळशीमध्ये अवश्य ठेवू शकता।
आता बघा, तुळशीला आपल्याला अक्षय तृतीये दिवशी एक वस्तू अर्पण करायची आहे। आता तुमच्या घरामध्ये कितीही कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, अडचणी असू द्यात किंवा तुमच्या घराची प्रगती थांबलेली असू द्यात, प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। अक्षय तृतीयेला तर हा उपाय करायचाच आहे। शिवाय तुम्ही हा उपाय जो आहे दर गुरुवारी करून बघा, नक्कीच तुमच्या घरामध्ये खूप चांगला बदल तुम्हाला झालेला जाणवेल। तर आपल्याला काय करायचं आहे, कलश भरून पाणी घ्यायचं आहे किंवा थोडंसं पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी घ्या। त्यामध्ये चमचाभर कच्चं दूध टाका आणि थोडीशी हळद मिक्स करायची आहे। त्यामध्ये चंदन असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये चंदन देखील मिक्स करू शकता, नसेल तर काही हरकत नाही, फक्त पाण्यामध्ये कच्चं दूध आणि हळद मिक्स करा। आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे। अगदी तुम्ही वाटीभर पाणी घेऊन त्यामध्ये हे कच्चं दूध आणि हळद मिक्स करून हे पाणी तुळशीला अर्पण केलं तरीही चालेल। पूर्ण कलश भरूनच घ्यावा आणि तेवढं पाणी टाकावं असं काही नाही, थोडंसं का होईना तुम्ही पाण्यामध्ये हे मिक्स करून तुळशीला असं पाणी अर्पण करायचं आहे। आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हे पाणी अर्पण करत असताना म्हणायचं आहे। तर बघा, अवश्य अक्षय तृतीये दिवशी हा उपाय करा। आणि तुम्हाला जमत नसेल, महिलांनी शक्यतो करा, महिलांना जर जमला नाही या दिवशी उपाय करणं काही कारणामुळे, तर तुम्ही घरातील इतर सदस्यांना अवश्य तो सांगू शकता। या उपायामुळे आपल्या कामामध्ये येणारी जी विघ्न आहेत ते दूर होतात आणि आपली जी आर्थिक प्रगती थांबलेली असते तर त्या प्रगतीमधले जे अडथळे असतात किंवा आपल्याकडे पैसा येण्यासाठी जे अडथळे निर्माण होतात तर ते सर्व दूर होतात। आपला जो गुरुग्रह आहे तो देखील बलवान होतो। त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचा विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। त्यामुळे अवश्य हा उपाय सर्वांनी करा। आणि त्याचबरोबर या दिवशी अक्षय तृतीये दिवशी एक गजरा किंवा काही फुलं जी असतात तर ती तुम्ही तुळशीला अवश्य अर्पण करा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल।